80% लोकांकडून काळा बाजार करण्याचा प्रयत्न होतोय। पंपांवरील रागांसंदर्भात गिरीश महाजन यांनी हा अजब दावा केलाय। कॅनमध्ये इंधन बंद केलं तर गर्दी कमी होईल असं सुद्धा म्हटलेलं आहे। शेतकरी तासनतास रांगेमध्ये असताना महाजनांचं हे विधान। आपण पाहतोय गिरीश महाजन यांनी अजब दावा केलेला आहे। पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा सध्या पेट्रोल पंपावर दिसतायत। मात्र 80% लोकांकडून काळा बाजार करण्याचा प्रयत्न होतोय असा अजब दावा गिरीश महाजनांनी केलाय। आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसलेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे। आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे।